हो, आता ज्ञानोबराय तुकोबरायच्या सोहळ्यात काही अन्नदान करतेत ना, बोर्ड लावू लावू. पण पुराणात नाव का येऊ देत नाहीत ज्ञानोबराय. यानं केलेलं अन्नदान पैसे कुठून आणले ते तपासतील. हो, ते पैसे सात्विक लागतील ना, है का नाही. 1900 घे तू चाठणच्या जत्राला, 1900 आणि त्यानं काही अन्नदान दिलं तर मग कसं ते कसे ज्ञानोबराय कसे काय म्हणतील. घेऊन ये आईसे दान ज्याचे धन अभिलाषी, ज्याचे धन अभिलाषी, ज्याचे धन त्याचे धन अभिलाषी, ते तुम्हाला पोसत नसते. एका राजाने चोरी करून चालले, राजा इतका बदमाश होता त्यानं चोरच आणले, त्याच्या नगरीतून चालले चोरच आणले त्यानं चोरच. राजानं चोर दुसऱ्याचं लुटून चालले तुमचं आमचे शामराव नाना. आणि राजानं चोरायला लुटलं. किती नंबरचा राजा चोराचा वय पिंपळगावच्या अन्न. आणि चोर घेऊन लावले तांदूळ. तो पैशाच्या चोऱ्या नव्हत्या. आव हुरडा असं बीड ही ज्वारी झाली म्हणली की चोरून नेत पुढून नेत होते. दुसऱ्या दिवशी गेलेत काय नाही म्हणले आता ज्वारी पाडायचंच काम आहे, ते बी डांब्यातली कणस. मग तांदळाची थप्पी लावली. एक त्या काळातला बापू तात्विक सात्विक महात्मा राजाची इथं जेवायला आला आणि त्यानं तो भात खाल्ला. आता महाराजाला लोक पाहुण्याची कॅटेगरी बघून मधात नेतात. कॅटेगरी शब्द इंग्रजी आहे ना, आपल्या शब्दात सांगतो लायकी. पाहुणा रक्ताच्या नात्यातला आहे पण त्याची लायकी नसेल ना तर त्याला तिकडं जोत्यावच्या आपाजीत येत. आणि लय हलकट असेल तर बैठकीत बसित येत पण चुलीकडे नेत नाही. त्याची लायकी नसतील त्या भडव्याची. पाहुण्याला तुम्ही ओळखीता, महाराज काय ओळख येणार आहेत तुम्हाला. महाराजाला आतमध्ये नेत असतात लोक. महाराज ओळखू आली पाहिजे. हो वा, महाराज ओळखीण्यात चुकला की पिढ्यानं पिढ्या बरबाद होत्या. त्याच्याकरता गुरु पाणी चाळून प्यावा आणि गुरु तपासून करा. अंगा पिंड्यानं जाड हे, गाडी त्याची खापकी आहे. काय चिरून लोणचं घालायचं काय भाडव्याचं. लोणचं घालायचं का अंगा पिंड्यानं जाड आहे. काय करायचं तसा तो नालायक. त्याचं वागणं चांगलं असलं पाहिजे. हो, महाराज असा असावा की पुढे आल्यावर माणसाला भेव नाही वाटावं. महाराज पुढे आला की भेव वाटतो. काय मागू तू बापा. हो, 5 फुटाचं बुक त्याच्या हातातच. हो, असे महाराज दिसले की माणसं बायकुल म्हणते बाजाराला गेले म्हण. ते बाजाराला गेले आणि बुट घरीच आहेत. आज ते मयात चपला घालून गेले. अशा येडगळ महाराजापेक्षा भिकारी किती बरा. भिकार चोट परवडा मग त्याच्यापेक्षा. विठाला सात्विक माणसं होते. आम्ही एका किराणा दुकानाहून किराणा आणत होतो. मी नाही गेलो कधी. किशन काकाला माहिती आहे, जाणारी व्यक्ती आमची दुसरीच असायची. पण त्या दुकानदाराच्या लक्षात आलं हे लय फिरत आहे, याच्या काही ध्यानात नसेल. असा चालू होता दुकानदार. तो चालू होता आणि मग ते पण आपल्याला भेव कसं. आपलं बरं चाललंय, आपल्याला कोणी म्हणून येतो याकडे 10 रुपये राहिले म्हणून मी चिठ्ठी सांभाळून ठेवत होतो. आणि किराणा आणणाऱ्याकडे चिठ्ठी देऊन त्याच्याकडे ती चिठ्ठीचे पैसे द्यायचे आणि त्याची सहीन खाली या तारखेला आणि जमा झाले. त्या चिठ्ठ्या आपलं ठेवायचो एका जागेवर.
आमच्या 2-3 चिठ्ठ्याचा घोळ झाला. घोळ काय लय मोठा नव्हता, 19,000चा होता. पण ते आम्हाला काही ताण नाही ना, आम्हाला येतात ना असे. त्याच्यामुळे 19,000 तुमचे रानातले गेले म्हणजे लय अवघड झालं ना. आमचं काय देवीचं तेल देवीला आणि भोत्या आला घाईला, हे लोक देतात ना आम्हाला. त्याच्यामुळे असं काय असं ताण काय वाटलं नाही. आणि मग ते म्हणले आपल्याकडे इतके रुपये राहिले. तर मी म्हणलं बरं राहू द्या, द्या नेऊन द्या, फक्त त्याच्या दुकानावर जाऊ नका. पुन्हा नाही गेलं पाहिजे. जो मालक आदलीचं बूड खालून ठोकून ज्वारी देतो का, आशाच्या इथं रोजान नाही गेलं पाहिजे. इकून आदली हाणतेत ना, इकून खालून. हो, म्हणजे 16 पायल्याची 14 पायल्या भरती. अशा भडव्या मालकाची इथं काम नाही केलं पाहिजे. मी नाही सांगत, श्रुती सांगते, शास्त्र सांगते. मग ते बंद केलं तर फोन आला, काय महाराज तुम्ही आमच्याकडे येईनात. काय नाही म्हणलं, आम्हाला काय आता परिस्थिती नाजूक आहे, आम्ही लय किराणा खाईच नाही. आपलं घरच्या डाळी दुळी होता, आपलं गावरान भेंडर आले की त्याच्या भेंडराची आमटी कर, तुरीच्या शेंगाचं खळबट कर, गवारीच्या शेंगा आम्ही वाळू ठेवल्यात म्हणलं, आणि मीठ एकदाच घेऊन ठेवलंय म्हणलं. त्याच्यामुळं आम्ही काय, आणि तेलाच्या नादी लागलं. त्याला कळून चुकलं बाबा ते काय हिसाबात. म्हणलं हिसाबाचा काय प्रश्नच नाही ना, हिसाबाच काय या बाय पावत्या. हो, त्यानं ते 19,000 दिले, पाया पडा. म्हणलं कोणाला सांगू नको. हो, अशा दुकानदाराला JCBनं चंद्रभागेत खडा खाणला आणि त्याच्यात पुरलं तरी त्या भडव्याला मोक्ष नाही मिळणार. विठाला मला एक म्हणायचं, पुराणात नाव येत नाही कोणाचं, वागणं गरजेचं असते. वागणं आमचे लोक 4-2 हजार द्याल्यावर कोणाचं नाव घेते. मग आमच्या लोकांनी नाव घेतलं म्हणजे पुढचा लय मोठा होत असतो काय. हे 4 टनच्या फाट्यावर पाकिट पोळलं की शिव्या देतून. ते फक्त कीर्तनात नाव घेतोय, पुढे गेलं की तो शिव्या देत असतोय. मग अशा भडव्यानं नाव घेतलं म्हणजे माणूस मोठा होत असतो का. नाव अंतकरणातून निघलं पाहिजे. विठाला आणि मला तरी वाटतंय आमच्या लोकांनी कोणालाही चोंबाळू नये. एक ऐका पंडित जन तुमचे वंदित अशा सात्विक सदाचारी लोकांचं वर्णन करणं, अशा म्हाताऱ्याचं कीर्तनकाराला पण पुण्य लागतं, पण पांचटायचं वर्णन नाही करायचं. ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण, नका करू नरस्तुती माझी परिसावी विनंती. पाय धरले पाय नका करू हलकटायची स्तुती. आणि एखाद्या नालायकानं दिलेले पैसे तुम्हाला पचू द्याचे का न पचू द्याचे हे मंदिरातल्या मालकाच्या हातात आहेत, त्याच्या हातात आहेत. इथून जर एखाद्यानं मला 1 कोटी रुपये, मी येरी म्हणायलो, मला चाहत नका पाजू, 1 कोटी रुपये जर दिले आणि जातानाच जर अटॅक येऊन मी मेलो तर काय करायचे ते पैसे मला सांगा बरं तुम्ही. पचू द्याचेत का न पचू द्याचे त्याच्या हातात आहे. कशाला भंगाऱ्याला सावडून कमीता. विठाला विठाला दोन आवाज आले, 2 लक्ष्मी इथपर्यंत आलतो ना, 2 आवाज. आणि बाईच्या लक्षात आलं 3रा आवाज आल्याच्या नंतर आपण जर नाही भस्म दिलं तर नवऱ्याची आज्ञा मोडण्याचं पाप लागते, आपल्या पतीची आज्ञा उल्लंघन केल्याचं पाप लागते.
मग तिसरा आवाज यायच्या अगोदरच बाईनं जोहार करून घेतलं. तुळशी वृंदावनात दारात शरीराचं जोहार केलं, आवाज दिला, लक्ष्मी. आता भावनेच्या आरी गेलेल्या माणसाला माहितच नाही, आज भस्मत नाही तर ही कशी देईन माहित. पण भावना मंदिरात रोजचं पडिले वळण इंद्रिया सकाळ रोजचं वळण पडलं होतं. आवाज दिल्याबरोबर भस्म घेऊन येत होती. आज तिसरा आवाज आला तरी येत नाही, याच्या लक्षात नाही आज काल कोणी मेलच नव्हतं, वृत्ती नाही पावलं, याच्या करता भस्म नाही. मग थोडासा राग आला ना, असं मागे फिरून पाहिलं तर धूर दिसला, धूर दिसला. बाहेर आले तर तुळशी वृंदावनापाशी राखेचा ढिगल होता. महाराजाची बायको इतकी अधिकारी असेल, नवरा पण अधिकारीचा असेल ना, काय अधिकार असेल. वंजळ घातली राखात, वंजळ घातली आणि वंजळ घातल्याबरोबर ती राख अशी भरून घेतली आणि मंदिरातल्या भगवान शिवजीच्या लिंगावरती चिताभस्म टाकलं. वंजळीत बांगडी आली, ती बांगडी आली. आदरणीय विजयानंद महाराज सुपेकर महाराजांचा एक दृष्टांत मी ऐकला. हे बस रे बस. एक अधिकारी महात्मा आहे, वयस्कर आहेत ते. सद्गुरु विजयानंद महाराज सुपेकर यांचा एक दृष्टांत ऐकला. अधिकारी व्यक्ती आहेत, चांगल्या माणसांचं ऐकलं पाहिजे. कीर्तन सुद्धा सात्विक लोकांचे ऐक जा, देव तुमचं चांगलं करेल. हरिदासा मुखे हरिकथा हरिदासा मुखे हरी कथा कीर्तन. किमान तो वारीला जाणारा असावा, त्यानं संप्रदायाचे नियम पाळणारा असावा, त्याच्या मुखारविंदातून कथा ऐकायची. विशेष पुण्य, विशेष पुण्य. परवाला एक जण प्रवचन करू लागला ज्ञानेश्वरीवर. जरा शिकलेलं होतं, नोकरी आलं होतं, पगार होता शासनाचा, आणि प्रवचन करू लागला. तर मग सगळे लोक पाय पडले, मी काय पाय नाही पडलो. ते म्हणले साहेब म्हणून नाही पण महाराज म्हणून पाय पडा ना. मी म्हणलं तुमची चांगलं पाप, दुसरा शब्द वापरला पण नाही कीर्तनात म्हणता. तुमचं लय जन्माचं पाप होतो आलंय म्हणून तुम्ही त्याच्या चपला सगट पडा. मी त्याच्या कपाळाला तर नाही डोकं लाईत, कारण त्या भडव्याच्या गळ्यात माळच नव्हती. असं साहेब त्याला काय करायचं आपल्याला. अरे तू ज्ञानोबरायचं चिंतन करायला लोकांना चांगलं म्हणा, तुला माळ नाही सोमळ्या आणि त्याच्या पाया पडता होय तुम्ही. विठाला विठाला विठाला. तेव्हा संप्रदायाचे नियम न सांभाळता परमार्थ करणाऱ्याला जर मानित असताल तर पोपट काय वाईट आहे. पोपट माहिती आहे तुम्हाला. आर्घे नावाच्या काडीनं जर मदानं पोपटाची जीभ घासली तर पोपटानं मालकानं पोपटाला धुन केलं की राम राम म्हणते. पोपट पण राम राम म्हणते, भजन म्हणते, भजन म्हणते. पण पिंजऱ्यातून सुटला की सोयाबीनवर चाळ्या हाणते. मग अशा माळ नसणाऱ्या भंगिऱ्याच्या पाया पडणं म्हणजे आळ्या खाणाऱ्या पोपटाच्या पाया पडणं. विठाला विठाला तुम्हाला एक सोपा सिद्धांत सांगतो. आवडंबरीच्या स्टेजवर एक व्यक्ती नृत्य करीत होती. त्या जागेला आवडंबरीची जागा म्हणतात. त्याला वेगळं नाव आहे पण घेत नाही ते आताच प्रचलित नाव. पायात घुंगर गिंगर आणि नृत्य करायचे. आता नृत्य करताना पदर कुठं गेलाय त्याचा काही संबंध असतो का? काही नाही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कपाळाच्या पुढे 2 इंच पदर घेतला आणि अर्धा किलो सोनं घातलं. ती सवासीन कशी म्हणता येईल ती सुवासीन? तिला नाही म्हणता येणार. बाई तू रात्री आवडंबरीच्या स्टेजवर नृत्य केलंस माय.
त्यावेळेला पदराची काळजी केली नाही, आता कपाळाच्या पुढं नाक झाकूस तर पदर घेतलाय, पण आता सुवासिन म्हणता येत नाही. आता जरी झाले वेसेचे लावण्य, आता जरी झाले वेसेचे लावण्य, तरी ते प्रवासी गमनारे, गमनारे, तरी ते प्रवासी गमनारे. वेशेचे लावण्य तरी ते सवाशिन म्हणू नये. ते मोबाईल टाकान देऊन ते खेळत येत ते तिकडं. तुम्हीच बसा तिकडं. असते असता हे कसं संसारात वळिंबा असतोच माणसाचा. हो ना, असतोच ते. जाय माय आता खेळ मोबाईल बाबा संग. विठाला हे वळिंबा नाही झाल्यावर बी करमत नाही. लागतून वळिंबा याच्या शो करमतच नाही ते. विठाला विठाला बांगडी हातातली पडली. सुपेकर महाराज म्हणायचे, सती न देखे आग्न. हो, आपल्याकडे साहेबराव महाराज सोनोटीकर येत होते. मी खूप दिवसापूर्वी कीर्तन ऐकलं त्यांचं. ते म्हणायचे, सती जाणाऱ्या बाईचं आधी शरीर जळत होतं, मग कपडा जळत होता. कारण सतीचं शरीर अग्नी पाहत नव्हता. सती न देखे आग्न. जशाला तशा त्या बांगड्या शाबीतला शाबीत, नाही तर अशा तर इतळून जात्यात सतीच्या. इकडे एक ढवळेवीर नावाचं गाव आहे खानदेश मध्ये. ढवळेवीर गावाचं नाव आहे. तिथे एक रुक्मिणी नावाची स्त्री होऊन गेली, साध्वी माऊली. गळ्यामध्ये माळ होती. अख्खं जीवन ज्ञानेश्वरीत घातलं. अख्खं जीवन ज्ञानेश्वरी. सकाळी उठल्याच्या नंतर स्नान आटपलं की ज्ञानेश्वरी. काय बाकीचा काय विषय नव्हता. मायबापाला सांगितलं एकदा भाकर द्यायचा, बाकी काही नाही. कपड्याला एकदा साडी घेतली की 2-2 वर्ष फाटत नव्हती. घराच्या बाहेरच नाही, फक्त मंदिरात दर्शन आणि त्या रूम मध्ये ज्ञानेश्वरी. ती माऊल्या जात राहिली. अंत्यविधी झाल्याच्या नंतर गळ्यातली तुळशीची माळ दोऱ्या सगट निघली. सावडायला गेल्यावर आज त्या माळीची समाधी आहे. समाधी आहे, समाधी आहे. एका निष्ठावंत वारकऱ्याला एका जाईबाई नावाच्या स्त्रीनं भाकरी घातल्या. जाईबाई नावाची स्त्री आपल्या परभणी जिल्ह्यातली बाई आहे ती. हळदीचा डाग होता नुसता अंगाला, हळदीचा डाग. सासरी बाशिंग लावून गेली आणि तिथे गेल्या गेल्या नवऱ्यानं सांगितलं, मला तू पसंत नाही, सोकण्या संग मोराळ्या संग वापस. तितका डाग, नुसता हळदीचा डाग. ती बाई मृत्यू पावल्याच्या नंतर गळ्यातली काळी पोत जशाला तशी दोऱ्या सगट सापडली. पतिव्रता स्त्री. मारुतीच्या मंदिरात त्या माऊलीची समाधी. मारुतीच्या मंदिरात. वागण्याला किंमत असते हो, देखाव्याला नाही. वागणं वागणं महत्वाचं आहे. हातातल्या जशाला तशा बांगड्या. भगवान शिवशंकराच्या पिंडीवर बांगडी खणखण वाजली. म्हणजे पार्वती आई साहेबाला चुडेदान केलं. मेल्यावर मेल्यावर काय बाई असेल, ग्रंथात वाचा त्या बाईचं नाव. पारायण लय बऱ्या करतात तुम्ही, पण तुमचे पारायण असेच मोठ्या मळणी यंत्रान खळ केल्यावाने. इकून टाकणं भुसकट गायब, पण काय त्या कन्या गायब. जुने खळे कसे होते, अडकण्या राहत होत्या, मात्र राहत होतं, गोंडर बाजूला राहत होतं. आता भुसकटाचा तर पता नाही, तो गोंडराचा काय पता आहे.
आजच मी पारायण केलं हो, गुतच घेतलं होतं सोमळ्यात करायला. तुला महादेवानं पत्रच पाठवलं कर म्हणून, बोटच फिरवायला. पारायण करता करता कोण आलोय पाय पडायला पाहलाय. तुझ्या डोळ्यात चांगल्या चांगल्या पालीचे नख जातील सोमळ्या. विठाला विठाला विठाला. एकदम त्याची चौकट म्हणजे धारवाड काटा. धारवाड काटा. जीनच्या पॅन्टीवाल्याला धारवाड काटा नाही कळायचा. मलाही कळत नव्हतं पण वाचवायचा ना ते. 2 पारड्यात 2 पानं टाकायचे वहीचे सारखे पानं आणि एका पानावर पेनची रेघ मारायची. पेनची रेघ ज्या पानावर मारली ते पारड खाली जाते. म्हणजे पेनीची रेघ सुद्धा सहन होत नाही ज्या काट्याला. असा धारवाड काटा देवाचा आहे. येथे नाही खोटा चालत पर्याय.